कसं आहे इथं डोंगरी भागातलं, तुम्हाला काय वाटतं की ह्या शाळा या आपल्या भागात का टिकल्या पाहिजेत, कशासाठी पाहिजे तुम्हाला या शाळा? शाळा तर टिकलीच पाहिजे ना, मुलं शिकल्याशिवाय तर पुढं कोण जाणारच नाहीत. बरोबर. हा, शाळाची महत्वाचं आहे. बरं. शाळा शिकणं फार गरजेचं आहे ना. गरजेचं. आजकाल मुलांच्या ह्याच्यासाठी भवितव्यासाठी. भवितव्यासाठी ही शाळा जरुरी आहे ना, शाळा शिकणे. बरोबर आणि त्याच्यासाठी शाळा आपली टिकलीच पाहिजे. बरोबर. मग हे अनावळं आपलं जांभळमोरे. जांभळमोरे हे जे गाव आहे हे डोंगराच्या इथं, आता आपण डोंगर माथ्यावर आलोय. हो, डोंगर हं? माथ्यावर म्हणजे इथं 3 महिने खूप पाऊस, पावसाचं. 3 महिने खूप थंडी, हा, हो म्हणजे असे पाहिले तर वर्षातले 6 महिने जातात, हो. 6 महिने हो. जातात हो. है की नाही? मग अशा परिस्थितीमध्ये ह्या जर शाळा आता ह्या सरकारच्या धोरणानुसार जर बंद पडल्या, नमस्कार, बंद पडल्या, तर तुम्हाला काय तुमची अवस्था होईल असं तुम्हाला वाटतं? इथं जर शाळा बंद पडली तर इथल्या मुलांची अवस्था, तुम्हाला जांभळमोरेतल्या ग्रामीण, अगदी अतिग्रामीण भागातल्या लोकांना काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? मुलं शिकली नाही तर ती नोकरी तरी काय करणार आहे? आता शेती पण अशीच पडून आहे आमच्या इकडची, त्याच्यामुळे शेती पण नाही करू शकत ना मुलं. शेती का पडू नये, म्हणजे इथं काय उत्पन्न होत नाही आता का? होतच पण नाही. होतच नाही आणि कोण करत म्हणजे नाही ना. जनावरांमुळं- रानटी जनावर आहेत हा. ती काय ठेवत नाहीत. म्हणजे उद्योगधंद्यासाठी तुम्हाला शहरात जावंच लागतं, लागतंय, त्या हो. शहरात शिवार है की नाही बाबा? शहरात गेलेली माणसं आपलं कुटुंब घेऊन जातात, तर त्यांची मुलं शिकतात. इथं राहणाऱ्या मुलांचं काय, हा, अशी तेच तुम्हाला आहे. काळजी वाटते? हो, हो. तर तुमच्या दृष्टीनं इथं शाळा असणं, मराठी फार शाळा असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं, हम्म. कारण उत्पन्नाचं साधन नाहीये. नाहीतर या मुलांचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं की कसं होईल आपल्या मुलांचं अजून पुढं? इथल्या मागच्या पिढ्यांनी केलं, मजुरी वगैरे करून केलं, पण आता ती मजुरी करायला कोण शेतीच करायला मागत नाही, तर ते मजूर तरी कसे होणार? मग आता ह्या शाळा बंद पडल्या तर तुमची मुलं काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमच्या डोळ्यासमोर काय चिन्ह? हो. तसं होऊन नाही देणार ना पण आम्ही. हा, मेन मुद्दा तसं होऊनच ते नाही ते देणार. मुद्दाम ते झालेच नाही पाहिजे. असं झालं आहे. नाही. हा, झालं नाही पाहिजे. म्हणजे शाळा ही आपली टिकलीच पाहिजे.